माझं नाव बाबूराव तायप्पा म्हेत्रे. मी रिटायर्ड इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी MSc मध्ये सर्व्हिसला होतो. तर अलीकडच्या काळामध्ये ही एक नॅशनल पॉलिसी आहे सोलर एनर्जी तयार करण्यासाठीची. ग्रीन एनर्जी म्हणतो त्याला, की अपारंपरिक पद्धतीची ही ऊर्जा आहे ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही आणि शाश्वत पद्धतीने आपल्याला चांगली इलेक्ट्रिसिटी मिळू शकते. आणि दुसरी गोष्ट कमी आहे की आपल्या विद्युत बिलामध्ये त्याचा खूप मोठा फरक पडतो आणि ग्राहकांना ऑफकोर्स त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट टाईपचे मीटर असतात. आपण किती जनरेट करतो, किती MSEBच्या ग्रीडला जाते आणि किती आपण वापरतो याचं तंतोतंत गणित ते मीटर मेंटेन करतात, रोजचं जनरेशन वगैरे सगळं. आणि त्यामुळे आपण प्रत्येकाला हे म्हणजे सरकारने आता एक फार मोठा पाऊल उचललेलं आहे की प्रत्येकाला प्रोत्साहित केलं. पूर्वी नव्हतं, कनेक्टेड लोड प्रमाणे देत होते, आता सरसकट सगळ्यांना द्यायला लागलेले. त्याचा आपण म्हणजे त्या स्कीमचा फायदा घेत आपण मीही स्वतः 3 KWचं सोलर जनरेशन सिस्टम इथं उभी केलेली आहे. ती उभी करण्यामध्ये दास इंजिनिअरिंग या कंपनीने मी त्यांना काम दिलं होतं, त्यांनी पूर्ण करून दिलेलं आहे. नियमाप्रमाणे जे सुरुवातीची रक्कम होती ती भरली आहे. त्याच्यानंतर मला महिनाभरात, जी अपेक्षित पण नव्हती मला एवढं फास्ट होईल म्हणून, मला 78,000 रुपये सबसिडी मिळाली. आणि त्याच्या बाबतीचा एक विनोदाचा भाग सांगतो. माझ्या अकाउंटमध्ये 78 जमा झाले. माझ्या डोक्यात हे सबसिडीचा प्रकारच नाही. मला मेसेज आला 78,000 रुपये कशाचे जमा झाले. मी होतो हैदराबादमध्ये आणि बँक पण नाही आहे, पटकन जाऊन 7 रस्त्यात बघून यावं म्हणून. मी माझे पाहुणे आहेत रिटायर्ड बँक मॅनेजर, त्यांना फोन केला, SBI मध्येच आहेत. म्हटलं असं असं माझ्या अकाउंटला 78,000 रुपये आलेत, कुठले काय बघा म्हटलं, काय डोक्याला ताप नको. त्यांनी मला कन्फर्म करून दिले हे गव्हर्नमेंटची सबसिडी आहे म्हणून. म्हणजे मी विसरून पण गेलो होतो, इतक्या फास्ट मला सबसिडी मिळालेली आहे. सिस्टम त्यांनी जे सांगितलं होतं 3 KW साठी 12 युनिट्स पर डे जनरेट होतात. 12 युनिट्स पर डे ऐवजी 17 युनिट पर्यंत जनरेट होतात. ऊन चांगला असेल तर 17 युनिट पर्यंत जनरेट होतात. जनरेशन चांगलं आहे. डस्ट वगैरे बसल्यानंतर डस्ट अक्युमुलेट होऊ नये म्हणून त्याच्यावर पाण्याने आपण स्वच्छ करतो. थोडंसं इथं डस्टचा प्रॉब्लेम आहेच आहे. सोलापूर तर डस्टचं महाराष्ट्रात 1 नंबर आहे. त्यामुळे ते पॅनल स्वच्छ ठेवले की जनरेशन चांगलं मिळतं. दास इंजिनिअरिंग वाल्याची पर्टिक्युलरली सर्व्हिस खूप छान आहे. अगदी माझा प्रत्येक फोन कॉल अटेंड करतात. मी त्यांना त्यांची सिस्टम चांगली आहे म्हणून मी 1-2 त्यांना ॲडिशनल माझ्या मित्राचे वगैरे पण कॉन्टॅक्ट मिळून दिलेले आहेत निस्वार्थ सेवेने. तर एकंदरीत सर्व्हिस चांगली आहे. आय एम सॅटिस्फाईड. पूर्वी मला उन्हाळ्यामध्ये 5-1 हजार रुपये बिल यायचं AC वगैरे वापर असताना. आणि म्हणजे आपण नॉर्मली आपल्याकडे उन्हाळा एप्रिलमध्ये चालू होतो आणि जुलैमध्ये संपतो. तो 4 महिन्याचा उन्हाळा वगैरे ते कॅलेंडरमध्ये आहे, पण सोलापूरला मात्र एवढा उन्हाळा आहे. त्या याच्यामध्ये जवळजवळ 3,000 ते 5,000 पर्यंतचे ते 4-5 महिन्याचे बिल, 5-6 महिन्याचे येतात. ते आता माझे बिल आता शून्यावर आलेले आहेत. आत्ताच मी AC चालू केलं आहे. आता पुढच्या महिन्यात सुद्धा डेफिनेटली माझे युनिट शिल्लक आहेत. मला बिल शून्याचं येईल. मला म्हणजे गार हवेत पांघरून घेऊन झोपलो. कालच आलो मी परगावरनं, कालच AC चालू केलाय. मस्तपैकी ब्लँकेट घेऊन झोपलो. हे म्हणजे माझ्या सोलर एनर्जीनी मला दिलेलं हे मोठं वरदान आहे निसर्गाचं. आणि त्यात गव्हर्नमेंटची ती पॉलिसी आहे. आणि माझं एक अपील आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या गरजेनुसार 2 KW, 3 KW, 4 KW ज्या पद्धतीनं लोड असेल त्यांचा, त्याप्रमाणे त्यांनी घ्यायला काहीच हरकत नाही. 2-4 महिन्यामध्ये तुमचं हे होतं, पैसे वसूल होणे बिणे ते ज्या लोकांना ते फार गणित करायचे आहेत त्यांना कधी वसूल व्हायचं ते वसू दे. मी म्हणजे MSEDCL मध्ये काम करून सुद्धा त्या गणितामध्ये फसलो नाहीये. मला एवढंच आहे की मला आता आजच्या घडीला रिटायर्ड माणसाला म्हणजे असे बिल येत नाही की भरा बाबा ड्यू डेटच्या आत वगैरे, काय किरकिरी मला आता नाही आहे. एवढी चांगली ही प्रदूषण मुक्त आणि पोल्युशन म्हणजे लेस असलेली एक सिस्टम आहे. प्रत्येकाने ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यायला हरकतच नाही आहे. ज्यांच्याकडे 2 लाख रुपये किंवा काय जे काय असेल त्याच्या टॅरिफ प्रमाणे पैसे नसतील तर त्यांनी बँक लोनची पण सोय करून, दास इलेक्ट्रिकवाले बँक लोन करून देतात. त्यामुळे असं काय नाही. आणि सर्व्हिस चांगली आहे. मला दासवाल्यांचे प्रत्येक त्यांचं इंजिनियर्स, त्यांचा स्टाफ, त्यांचं अगदी माझ्याकडनं मी त्यांना सांगितलं की मला एक 10 दिवसानंतर बसून द्या, डिले मी केलाय, त्यांनी नाही केला. त्यांनी लगेच सगळे सिस्टम माझी कमिशन करून दिलेली आहे. काही प्रॉब्लेम. आणि मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि MSEDCL मध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून काम केलेला माणूस असल्याने त्यांची वर्कमॅनशिप
आणि ह्या सगळ्या मी डेफिनेटली रिकमेंड करतो की कोणालाही घ्यायचं असेल तर त्याने दासकडे जायला माझी काहीच हरकत नाही. ज्यांचा त्यांचा तो प्रश्न आहे, पण दास आय थिंक बेटर कंपनी. मी त्यांना तसं जर स्टार मार्क द्यायचे म्हटले तर 5 स्टार देतो बघा, 5 स्टार.